नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, करिअर मेकिंग गार्डन्स यूट्यूब चॅनलमध्ये आज आपल्याला सर्वात महत्त्वाचा टॉपिक डिस्कस करणार आहे तो म्हणजे नीट यूजी शेड्यूल 2026. 2026 नीटचं शेड्यूल जे आहे ते ऑल इंडिया कोटा आणि स्टेट कोट्याचं दोन्हीचं कसं चालणार आहे यासाठी आपल्याला NMC नॅशनल मेडिकल कमिशन सेंट्रल लेवलवरती देशातल्या सर्व मेडिकल असेल किंबहुना सर्व मेडिकल डेंटलच्या संदर्भामधल्या सर्व आयुष असेल या संदर्भात शेड्यूल लावणे, क्युरिक्युलम देणे किंवा प्रवेश प्रक्रिया, नवीन कॉलेजेस किंवा त्याच्या सर्व गोष्टी या आपल्याला NMCच्या गाईडलाईन्सनुसार होत असतात. आणि हे जे गाईडलाईन आहे ते शेड्यूल आपल्याला NMCनं 2026 साठी ऑल इंडिया कोट्याचं त्याचबरोबर स्टेट कोट्याचं शेड्यूल कसं असायला पाहिजे या संदर्भात एक गाईडलाईन्स दिलेत आणि त्या डेट्स तुम्हाला मी दिले ते तुम्हाला सांगत आहे. एक तर ऑल इंडिया कोटा त्याचबरोबर स्टेट कोटा, म्हणजे आपलं स्टेट कोट्याचं शेड्यूल कधी सुरू होणार आहे हे आपल्याला आज समजणार आहे. हे बघा, पहिली गोष्ट यानुसार सांगितलेलं आहे की याच्यामध्ये ऑल इंडिया कोट्याचं आणि सेंट्रल युनिव्हर्सिटीचं व्हेरिफिकेशन ऑफ जॉईंट डाटा आणि स्टेट काउन्सिलिंग प्रोसेस आणि व्हेरिफिकेशन ऑफ जॉईंट कॅन्डिडेट्स डाटा बाय स्टेट DMEs आणि स्टेट काउन्सिलिंग अथॉरिटीज. म्हणजे काय बघा, पहिली गोष्ट फर्स्ट राऊंड जो आहे तो 4 ऑगस्ट पासून 17 ऑगस्ट पर्यंत लावायला पाहिजे ऑल इंडिया कोटाचा. बरोबर, 17 ऑगस्टला संपेल. व्हेरिफिकेशन कधी होईल? 23 ऑगस्ट 2026 ला व्हेरिफिकेशन ऑफ जॉईंट कॅन्डिडेट्स डाटा बाय MCC. स्टेट काउन्सिलिंग कधी सुरू होईल बघा, 13 ऑगस्ट 2026 पासून 22 ऑगस्ट 2026 पर्यंत. म्हणजे महाराष्ट्र राज्यातलं शेड्यूल हे कधी सुरू होईल हे बघा, 13 ऑगस्ट पासून सुरू होणार आहे. आज 1 तारीख आहे, 12 दिवसानंतर रजिस्ट्रेशन महाराष्ट्राचं सर्वांसाठी MBBS, BDS, BMS, BHMS, फिजिओथेरपी, ऑडिओथेरपी, स्पीच थेरपी, ऑक्युपेशनल थेरपी सर्वांचं शेड्यूल आपल्याला 13 तारखेपासून सुरू होणार आहे, हे लक्षात घ्या. त्यामुळं आणि व्हेरिफिकेशन जे आहे ते पहिल्या राऊंडचं आपल्याला या ठिकाणी 29 ऑगस्ट 2026 रोजी होणार आहे. सेकंड राऊंड लास्ट जॉईनिंग डेट जी दिलेली आहे आपल्याला, ती लास्ट जॉईनिंग डेट ही ऑल इंडियाची 22 तारीख दिली, 22 तारखेपर्यंत लास्ट जॉईनिंग डेट आहे. इकडे आपल्याला 28 तारखेपर्यंत, म्हणजे पहिला राऊंड MBBS BDSचा 28 ऑगस्टला संपणार आहे, हे लक्षात घ्या. दुसरा राऊंड ऑल इंडियाचा जो आहे तो 24 पासून 2 सप्टेंबर पर्यंत चालेल आणि 9 सप्टेंबरला आपल्याला लास्ट डेट आहे जॉईनिंगची. इकडे मात्र 31 ऑगस्टला आपला राऊंड सुरू होईल. म्हणजे महाराष्ट्र आणि ऑल इंडियाचा, म्हणजे त्यात हे बघा UP सुद्धा यातच येईल, कर्नाटक सुद्धा यातच येईल. दुसरा राऊंड म्हणजे या ठिकाणी पहिला राऊंड कधी सुरू होणार आहे 13 ऑगस्ट पासून ते 22 ऑगस्ट आणि 28 ऑगस्ट पर्यंत जॉईनिंग डेट आहे लास्ट डेट पहिल्या राऊंडची. बरोबर, तशी 31 ऑगस्ट पासून 8 सप्टेंबर पर्यंत दुसरा राऊंड चालेल आणि जॉईनिंग डेट आहे ती 14 सप्टेंबर सर्वात लास्ट राहील. आपल्या MBBS BDSचा दुसरा राऊंड 14 सप्टेंबरला संपेल आणि पहिला राऊंड आहे तो बघा कधी संपेल, 28 ऑगस्टला संपेल. म्हणजे किती दिवस झाले मध्ये 16 दिवसाचा एक राऊंड चालू आहे. त्यानंतर तिसरा राऊंड जो आहे तो आपल्याला ऑल इंडियासाठी, ऑल इंडियाचा जो आहे तो 10 सप्टेंबर पासून ते 18 सप्टेंबर पर्यंत होईल आणि 27 सप्टेंबर 2026 पर्यंत तिसरा राऊंड ऑल इंडियाचा संपेल. आणि महाराष्ट्र राज्याचा आपल्याला शेड्यूल जे आहे ते 16 सप्टेंबर पासून ते 26 सप्टेंबर पर्यंत चालेल आणि 2 ऑक्टोबरला आपल्याला लास्ट जॉईनिंग डेट असेल ही तिसऱ्या राऊंडची. हे पण लक्षात घ्या, तिसऱ्या राऊंड आपल्याला 2 ऑक्टोबर पर्यंत संपणार आहे. त्यानंतर लास्ट डेट जी आहे जॉईनिंगची लास्ट डेट जी आपल्याला दिली ती या ठिकाणी बघा 26 सप्टेंबरला ऑल इंडियाचा संपेल आणि 1 ऑक्टोबरला आपला लास्ट जॉईनिंगची डेट दिलेली आहे. लास्ट जॉईनिंगची डेट दिली आहे. स्टे वेकन्सी राऊंड म्हणजे चौथा राऊंड, ह्याला चौथा राऊंड सुद्धा आपण म्हणू शकतो. 28 सप्टेंबर पासून ते 3 ऑक्टोबर पर्यंत आहे आणि 3 ऑक्टोबर पर्यंत डाटा आपल्याला तिकडे सबमिट करायचा आहे आणि 3 ऑक्टोबर पासून ते 5 ऑक्टोबर पर्यंत आपल्याला महाराष्ट्र स्टेट आणि ऑल इंडियाचा 5 ऑक्टोबरला संपेल. आणि लास्ट डेट ऑफ जॉईनिंग सर्वात लास्ट डेट जी आहे ती 10 ऑक्टोबर 2026 रोजी आपलं संपूर्ण शेड्यूल संपलेलं असणार आहे. लक्षात घ्या, संपूर्ण MBBS BDSचं जे काम आहे ते आपल्याला 10 ऑक्टोबर 2026 रोजी संपले. कमेन्समेंट ऑफ अकॅडमिक सेशन फॉर UG कोर्सेस आपल्याला UG कोर्सेससाठी 8 सप्टेंबर 2026 पासून सुरू झालेले आहे.
ही लगा म्हणजे आता तुम्ही म्हणाल किंवा आपलं जे शेड्यूल आहे क्युरिक्युलम म्हणजे MBBS BDSचा अभ्यास शिकवायला कधीपासून सुरू होणार आहे हे बघा 8 सप्टेंबर पासून आहे. 8 सप्टेंबर तर कधी सगळं आपल्याला लक्षात येऊ शकतंय किंवा 8 सप्टेंबर तर मधातच आहे, परंतु 8 सप्टेंबर पासून तुम्हाला अकॅडमिक सेशनचं शेड्यूल क्युरिक्युलम चालू होणार आहे. म्हणजे कॉलेज सुरू करण्याची डेट मात्र 8 सप्टेंबर दिले आणि स्टेट वेकन्सीची लास्ट डेट जी आहे ती आपल्याला दोन्हीची ऑल इंडियाची आणि स्टेटची आपल्याला 10 ऑक्टोबर 2026 आहे. 10 ऑक्टोबर 2026 MBBS BDSचा संपूर्ण राऊंड संपेल असं NMCनं आपल्याला सांगितलेलं आहे. एकंदरीत आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना सगळ्यात नोट सांगितलेले खाली की हे शेड्यूल हे टेंटेटिव्ह आहे, बऱ्यापैकी हे असंच राहील, परंतु जर समजा काही बदल करायचा असेल तर आपल्याला पार्टिसिपेंट इन्स्टिट्यूट कॉलेजेस किंवा ह्या सर्व गोष्टी याच्यामध्ये जे डेट्स दिले आहेत त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा टॉपिक म्हणजे फॉर एन्श्युरिंग द फेथफुल obedience of time schedule and also keeping view the limited time available for conducting counseling all participants institutes and colleges are directed म्हणजे तुम्हाला असं सांगितलंय to treat all Saturday and Sundays and gazetted holidays as a working days. सर्व प्रकारच्या सुट्ट्या आपल्याला त्या दिवशी ॲडमिशन प्रोसेस सुरू होणार आहे. शनिवारी रविवारी सुट्टीत सुद्धा हे कॉलेज सुरू राहणार आहे. द डाटा ऑफ जॉईंट कॅन्डिडेट्स विल बी शेअर्ड बाय DMEs and state counseling authorities to MCC for weeding out during seat processing of round 3. म्हणजे हे सर्वात महत्त्वाचा टॉपिक लक्षात घ्या की तुम्हाला कसल्याही प्रकारची सुट्टी असणार नाही. रविवारी सुद्धा कॉलेज चालू राहणार म्हणजे ॲडमिशन प्रोसेस सुरू राहणार आहे. त्याचबरोबर काही हॉलिडेज आहेत गॅजेटेड ते सुद्धा सुरू राहणार आहे. एकंदरीत आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण काय शिकलो बघा, संपूर्ण प्रोसेस जी आहे ती सुरू होणार आहे ऑल इंडिया कोट्याची 4 ऑगस्ट पासून आणि महाराष्ट्राचं आपलं सुरू होणार आहे आपल्याला 13 ऑगस्ट पासून म्हणजे 13 तारखेपासून सुरू होणार आहे. कदाचित रजिस्ट्रेशन अगोदर सुरू करू शकतील पण राऊंड मात्र या पिरियडमध्ये लावावं लागेल 13 ऑगस्ट 2026 पासून 22 ऑगस्ट 2026 पर्यंत आणि जॉईनिंगची डेट मात्र आपल्याला 29 ऑगस्ट पर्यंत संपणार आहे. हे शेड्यूल आपल्याला टेंटेटिव्ह शेड्यूल दिलेलं आहे. या शेड्यूलनुसार या गाईडलाईन्सनुसार आपल्याला MCC आणि महाराष्ट्र CET सेल किंवा स्टेट लेवलच्या सर्व कर्नाटकमध्ये कर्नाटका एक्झामिनेशन अथॉरिटी असते, महाराष्ट्रामध्ये CET.org.in म्हणजे CET सेल असतं, किंबहुना बाकीच्या सर्व प्रोसेसमध्ये KNRUHS मध्ये तेलंगणामध्ये असतं, असे प्रत्येक UP नीट म्हणून उत्तर प्रदेशमध्ये असतं. या KEAM याच्यासाठी सुद्धा तुम्हाला केरळमध्ये असतं. अशा प्रकारच्या गोष्टीसाठीची वेबसाईट आहे त्यासाठी त्या वेबसाईटवरती तुम्हाला अथॉरिटीजला स्टेट काउन्सिलिंग प्रोसेस सुरू होते. मोरल ऑफ द स्टोरी किंवा आत्ताच्या व्हिडिओमधला सर्वात महत्त्वाचा मुद्दा 4 ऑगस्टला ऑल इंडियाचं शेड्यूल संपेल आणि 10 ऑक्टोबरला संपेल आणि महाराष्ट्राचं जे आहे ते 13 ऑगस्ट रोजी आपलं सर्व रजिस्ट्रेशन संपून MBBS BDSचा राऊंड हा 10 ऑक्टोबर 2026 रोजी होईल आणि कमेन्समेंट ऑफ द अकॅडमिक सेशन UG कोर्स म्हणजे सर्व MBBS BDS साठीचं 8 सप्टेंबर 2026 पासून कॉलेज सुरू करायला सांगितलेलं आहे. म्हणजे प्रोसेस मात्र 10 ऑक्टोबरला संपते पण अगोदरच 1 महिनाभर प्रोसेस म्हणजे शिकवायला चालू आहे किंवा कॉलेज सुरू आहे. म्हणजे याच्यामध्ये खूप कमी सीट्स राहिलेले असतात, त्यामुळे काही एवढं काळजी करण्याचं काम नाही. आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना आजपर्यंत पाहिलंच असेल की आपला महत्त्वाचा टॉपिक जो आपण डिस्कस करायचा कधी राहत नाही, त्यासाठी आपल्या ह्या शेड्यूलवरती आपला जो चॅनल आहे त्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर आपल्याकडे जॉईन होण्यासाठी आपला जो नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे त्या नंबरवरती संपर्क करू शकता. एवढंच या निमित्ताने सांगून आजचा हा व्हिडिओ संपूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.